नमस्कार, मी सचिन शिंदे। आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणारं महाराष्ट्र लाईव्ह हे यूट्यूब चॅनल। प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत नव्याने मंजूर घरकुल लाभार्थ्यांना आदेश वाटप तसेच पूर्ण झालेल्या घरांच्या चाव्या आणि नेमप्लेट वाटपाचा भव्य सोहळा सोमवारी वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्स येथे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात आणि मोठ्या थाटात पार पडला। ही योजना म्हणजे केवळ 4 भिंतींचं बांधकाम नसून गरजू कुटुंबांच्या घरस्वप्नांची पूर्ती करणारा आश्वासक उपक्रम असल्याची भावना यावेळी व्यक्त झाली। आपल्या स्वतःच्या घराची चावी हाती घेतात अनेक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचं हास्य आणि डोळ्यातून अश्रू ओघळताना दिसून आले। काही लाभार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करत सांगितलं की वर्षानुवर्ष घराच्या प्रतीक्षेत होतो, मात्र आज शासनाच्या योजनांमुळे आमचं आयुष्यच पलटलं आहे। या कार्यक्रमात उपस्थित जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी म्हटलं की या योजनेचा आदर्श मावळ पॅटर्न आपण मावळात बनवूयात आणि त्याची अंमलबजावणी संपूर्ण जिल्ह्यात करूयात, असे आवाहन त्यांनी उपस्थित प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना केलं आहे। या कार्यक्रमात प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील 66, रमाई आवास योजना अंतर्गत 34 आणि यशवंत आवास योजना ठाकर समाज अंतर्गत 10 अशा एकूण 110 नव्या लाभार्थ्यांना घरकुल आदेश देण्यात आले। याशिवाय आतापर्यंत 127 लाभार्थ्यांना त्यांच्या पूर्ण झालेल्या घरांच्या चाव्या आणि नेमप्लेट्स देण्यात आल्या। या कार्यक्रमाच्या आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे जमिनीच्या वाटपाचा होता। मावळ तालुक्यात प्रधानमंत्री जनमन घरकुल योजनेअंतर्गत 259 आणि प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 122 लाभार्थ्यांना गायरान जमिनीवर घरकुल बांधणीसाठी 7-12 उतारे वाटप करण्यात आले। विशेष बाब म्हणजे कोटमवाडी येथील काही लाभार्थ्यांना वनविभागातून तर शिवली, कुणे, नामे आणि ओहळे गावातील लाभार्थ्यांना खाजगी जमीन मालकांनी सामाजिक जाणीवेतून बक्षीसपत्राद्वारे जागा उपलब्ध करून दिली। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक ग्रामपंचायती प्रशासन, पाणीपुरवठा विभाग, ग्रामविकास अधिकारी आणि घरकुल प्रकल्प विभाग यांनी समन्वय साधून भरीव कामगिरी बजावली। यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, उपवन संरक्षक महादेव मोहिते, मावळ मुळशी उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले, प्रकल्प संचालक शालिनी कडू, तहसीलदार विक्रम देशमुख, गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान यांच्यासह मावळ तालुक्यातील सर्व प्रमुख लोकप्रतिनिधी, सरपंच, पंचायत सदस्य आणि लाभार्थ्यांच्या कुटुंबियांची मोठी उपस्थिती होती। या कार्यक्रमाने मावळ तालुक्यातील शेकडो कुटुंबांना नवजीवन देत घरकुल हे केवळ बांधकाम नसून समाजासाठीचा एक सकारात्मक बदल आहे हे अधोरेखित केले। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवर महाराष्ट्र लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा।